माझ्याबरोबर खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी बरेच नागरिक आहेत जे नुकतेच राहुल गांधी यांचं भाषण ऐकून बाहेर आले, त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत। काय सांगाल तुम्ही, राहुल गांधींचं भाषण पूर्ण ऐकलत का? प्रथमतः मी सांगतो आम्ही आलो कुठून। आम्ही पुणे शहरातून महाविकास आघाडीच्या आणि इंडिया फ्रंटच्या कार्यक्रमाला या रवींद्र धंगेकर यांच्या सभेला राहुल गांधींच्या प्रचारात या ठिकाणी आम्ही आलो आहोत। आम्ही येरळीतून प्रभाग क्रमांक 6 मधून माजी नगरसेवक संतोष आरडे यांच्या नेतृत्वाखाली आणि युवा नेता श्वेता आरडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी आलो आहे। राहुल गांधींचे आरक्षणाबद्दल बोलले, ओबीसी, विजेंटी आणि एसटी या समाजामधील जी त्यांनी आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्न केलेला आहे, राहुल गांधीची त्यांची पद्धत जी आहे ती रद्द करण्याची त्यांनी ग्वाही दिलेली आहे। त्यांनी ते आम्हाला आनंद वाटला त्या ठिकाणी। आणि ज्या आमच्या एससी, ओबीसी आणि एसटी समाजाला जे प्रवाहात ते आणणार आहेत सरकार राहुल गांधीचं आणि काँग्रेस सरकार आल्यानंतर महाविकास आघाडी आणि इंडिया फ्रंट सरकार जर सत्तेमध्ये आमचं आलं तर राहुल गांधींनी आज ग्वाही केलेली आहे की महिलांच्या जे कुटुंब आहे, कुटुंब प्रमुख जी महिला असते, संपूर्ण कुटुंबाच्या एका महिलेला 1 लाख रुपये त्यांनी मदत करायचं त्यांनी जाहीर केलेलं आहे। त्यानुसार जे आरक्षणचं पुन्हा एकदा बोलतो मी आरक्षणचं जे 50% त्यांनी आरक्षणचा जो तायगंदा लागला आहे, राहुल गांधी म्हणतात की प्रत्येक सरकारी नोकरीमध्ये किंवा खाजगी नोकरीमध्ये किंवा कंपन्यामध्ये कमी कमी आपले 3%, 2%, 1% असे एसटी, ओबीसी आणि विजेंटी असे लोक आहेत। आणि ओपनचे आणि श्रीमंत आणि दिग्गज श्रीमंत त्या कार्यालयात भरले आहेत, तर ती पद्धत ते मुळीच आणणार आहेत। तेही लोकांना त्यांनी ग्वाही दिलेली आहे। राहुल गांधी सभेचा आम्हाला अत्यंत उत्साह आलेला आहे। आणि पुणेकर आमच्या वतीने येरवडा प्रभाग क्रमांक 6 मधून आम्ही माजी नगरसेवक संतोष आरडे यांच्या नेतृत्वाखाली आणि युवा नेता श्वेता आरडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आलो आहोत। आमच्या प्रभागातील महिला, युवक, युवती सगळे उत्साही, आनंदी आहेत। आम्हाला विश्वास आहे की पुणे शहरात लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर निवडून येणारच, हे पक्का आम्हाला विश्वास आणि खात्री आहे। तीनही उमेदवार जाहीर झालेत पुण्याचे, तुम्ही कुणाला सपोर्ट करता? रवींद्रनाथ धंगेकरांनाच करणार। का सपोर्ट करता? चांगलं काम आहे त्यांचं, आम्ही त्यांचं नाव ऐकतो खूप, म्हणून त्यांना सपोर्ट करणार। का नक्कीच आणखी काही लोक माझ्या बरोबर आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगाल, मोदींची सभा 2 दिवसांपूर्वी झाली, आज राहुल गांधींची झाली, कुणी सभा गाजवली असं वाटतंय? अद्भुत। सगळ्यात पहिला विषय हा आहे की सभा कुणी गाजवली म्हणण्यापेक्षा मी म्हणेल सभा कुणी वाजवली आणि सभेमध्ये कोणी कोणाची वाजवली। आजची जी सभा आहे, परवाची जी रेसकोर्सची सभा आहे, त्याच्यामध्ये घोड्यांच्या रेसमध्ये घोडे बाजार जास्त झाला। आपण पाहिलं असेल की तिथलं जे पब्लिक आहे, जे श्रोते होते, ते फक्त 200 रुपये 300 रुपये, हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय की त्यांना गाड्या भरभरून 200-300 रुपयांनी त्यांना आणलं होतं आणि अर्थात ते कंटाळे येऊन मेरे भाईओ बहिणो ऐकून निघून गेली। पण आज तुम्ही बघताल की इथे आजूबाजूला कॅमेरा फिरवल्यावर तुम्हाला दिसेल की इथे सर्व स्तरातली आणि सर्व घटकातील लोक इथे आहेत आणि शेवटपर्यंत राहुल गांधींचं सगळं भाषण आणि सगळं जे मार्गदर्शन संपेपर्यंत थांबली। ह्याच्यावरून एकच गोष्ट क्लिअर होतीये की परिवर्तन अटळ आहे आणि महाविकास आघाडीचे पुणे जिल्ह्यातील 4ही उमेदवार प्रचंड बहुमताने येणार आहेत। धंगेकर 1 नंबर असतील आणि अर्थातच संजोग वाघेरे जे असतील किंवा आमच्या ताई असतील आणि अमोल कोल्हेदादा असतील, सर्वच्या सर्व 4ही उमेदवार भाजपच्या ह्या तथाकथित बालेकिल्ल्याला भगदाड पाडल्याशिवाय राहणार नाहीत। आणि तो आमच्या कुठल्या पक्षाचा लढा नाही आहे। या सगळ्या ज्या निवडणुका आहेत त्या ह्या राज्यातील, ह्या देशातील असंतुष्ट जनतेने, ज्यांनी राक्षसी वृत्तीने सगळ्या लोकांच्या अन्नधान्यावरती कर लावला, दुधावर म्हणू नका, दह्यावर म्हणू नका, साखरेवर म्हणू नका, मिठावरती म्हणू नका, अक्षरशः ज्याप्रमाणे इतिहासात महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह केला होता त्या पद्धतीने मला वाटतं पुन्हा एकदा मिठाचा सत्याग्रह करण्याची वेळ आलेली आहे। लोकांचा असंतोष, पुन्हा एकदा सांगतो, ही निवडणूक कुठल्या राजकीय पक्षांची नाही आहे, तर हुकुमशाही प्रवृत्तीच्या विरोधातील सामान्य नागरिकांची आणि सामान्य भारतीयांची आहे। आणि यावेळी अर्थातच भाजप विरुद्ध भारत या लढाईमध्ये भारत जिंकल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला विश्वास आहे। तुम्ही सुद्धा राहुल गांधींचं भाषण ऐकलत का? काय आवडलं भाषणात? भाषणात एक गोष्ट आवडली की तुम्ही परवाचं नरेंद्र मोदीचं भाषण ऐका किंवा आत्तापर्यंतची नरेंद्र मोदींची सगळी भाषणं ऐका, एकही भाषण असं नाही की त्यात धर्माचा उल्लेख केलेला नाही। तुम्ही आजचं पूर्ण भाषण ऐकलं असेल, कुठेतरी धर्मवाद, जातीवाद या एका तरी मुद्द्याचा उल्लेख राहुल गांधी यांच्याकडून झाला का? तुम्ही अजूनही पॅम्पलेट बघा काँग्रेसचं, त्यात 30 लाख रोजगार ते देणार आहेत। काही बाता मारत नाही आहेत नरेंद्र मोदींसारख्या की आम्ही इतकं देऊ तितकं देऊ। 30 लाख जमणार आहेत, 30 लाख देणार आहेत, त्यातून विशेष म्हणजे 15 लाख महिलांना देणार आहेत। हा एक जो विचार आहे तो विचार मांडण्यासाठी राहुल गांधी इथे आलेले होते आणि हेच गोष्ट आम्हाला आवडलेली आहे।
तुम्ही कुणाला पाठिंबा देतायत? महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले, तीनही उमेदवार जाहीर झालेत पुण्यातले. तुमचा पाठिंबा कुणाला आहे आणि का? आमचा पाठिंबा एवढ्यासाठीच आहे की मी एक तरुण आहे. तरुण म्हणून आता आम्हाला माहिती आहे की आम्हाला बेरोजगारीला सामोरं जावं लागते. खिशात पैसा नाही आहे, घरात धान्य नाही आहे. ह्या लेवलला आम्ही तरुणाई आलेलो आहोत. तर आता ह्या सरकारने एक योजना आणली, अग्निवीर योजना. अग्निवीर योजनेत मला सांगा 4 वर्ष मुलांना अग्निवीर योजनेत काम भेटेल सैनिक म्हणून. महिन्याचा पगार येईल 50,000, अंदाजे 50,000 धरा. 4 वर्षाचे टोटल झाले 24 लाख रुपये. 24 लाख रुपये जर का 4 वर्षात तरुणाने कमवून घरात बसायचा असेल, हा माणूस देशाचा पंतप्रधान. 24 लाख रुपये दिवसाचा खर्च आहे त्याचा. मग तरुणांनी 24 लाख रुपयात आयुष्य कसं काय काढायचं? एवढ्या गोष्टीसाठी तरुण म्हणून आम्ही राहुल गांधीला पाठिंबा देतोय आणि इंडिया आघाडीला पाठिंबा देतोय. इंडिया जिंकणार, भारत जिंकणार. आणि ही लाजिरवाणी गोष्ट आहे की मला असं वाटतं तरुण लोकांनी काम करून म्हाताऱ्या माणसांनी रिटायर करावं. सन्माननीय बादशाह सलामत नरेंद्रजी मोदी भाई हे पहिले पंतप्रधान आहेत जे 74व्या 75व्या वर्षी 2200-2300तल्या तरुणाला रिटायर व्हायला सांगतायत. त्यामुळे मला वाटतं हे सगळा प्रकार हा उलटा चाललेला आहे आणि मला वाटतं आता ह्या उलट्या प्रकार करणाऱ्यांची खाट पलटी केल्याशिवाय यावेळी सामान्य नागरिक राहणार नाही. नक्कीच आणखी काही कार्यकर्ते सुद्धा आहेत या ठिकाणी. काय सांगाल? तुम्ही सभा ऐकलीत, दोन्ही सभा झालेल्या आहेत. मोदींची सभा झाली, आज राहुल गांधींची झाली. तुम्हाला कोणाची सभा आवडली आणि कोणते मुद्दे जास्त आवडले? सभा कोणाची आवडली यापेक्षा सर्वात महत्त्वाचं असतं तुमच्याकडं धनशक्ती आहे. या जीवावर तुम्ही जर का छोटं ग्राउंड नाही मोठं ग्राउंड घेता आणि तेवढं मोठं ग्राउंड घेतल्यानंतर तुम्हाला 200, 300, 400, 500 आणि जे काही 900 रुपये असेल ते देऊन माणसं आणावं लागतात. तरी जर का खुर्च्या रिकाम्या राहत असेल तर त्या सभेला काय अर्थ नाही राहत. आज इथं जे काही आपण ग्राउंड घेतलं या ग्राउंडला तिन्ही पक्षाचे म्हणजे महाविकास आघाडीचे व इंडिया आघाडीचे सर्व पक्षाचे इथं कार्यकर्ते उपस्थित होते. सभेचे मुद्दे अत्यंत कमी वेळात राहुलजींनी चांगल्या पद्धतीने मांडले. जर का हीच मोदींची सभा पाहिली तर इथं फक्त जाती, धर्म, द्वेष, पंथ ह्याच्या व्यतिरिक्त काही दिसलं नाही आहे. त्यांनी काय केलं आणि काय नाही केलं ह्यापेक्षा जास्त दुसऱ्या पक्षांवर टीका जास्त केली. राहुल गांधींनी त्याच्यावर केली नाही. राहुल गांधींनी सांगितले आज की कुठल्या योजना त्यांच्या चुकल्या, कुठल्या योजना फसल्यात, आम्ही कुठल्या योजना करणार. त्यांनी त्यांचं विजन या आजच्या सभेत स्पष्ट केलेलं आहे. नक्कीच खूप मोठ्या प्रमाणामध्ये युवक या सभेला दाखल झाल्याचं पाहायला मिळालं. खूप मोठ्या संख्येने सर्व हे नागरिक जे आहेत त्यांनी खूप चांगला प्रतिसाद सुद्धा राहुल गांधी यांच्या भाषणाला दिलेला आहे आणि महाविकास आघाडीचे 4ही उमेदवार पुणे जिल्ह्यातले आम्ही निवडून आणू अशा प्रकारचं वक्तव्य, अशा प्रकारची भूमिका घेताना इथले नागरिक आपल्याला पाहायला मिळतात. राहुल गांधी यांची अतिशय भव्य दिव्य अशी सभा नुकतीच पुण्यामध्ये पार पडली. आपण पाहतोय खूप मोठ्या संख्येने नागरिक जे आहेत ते इथून बाहेर पडताना दिसतात. माझ्याबरोबर काही महिला आहेत, खास त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. का आला होता तुम्ही या सभेला? कुणाला ऐकण्यासाठी आला होता? ये हमारे अच्छे के वास्ते आए थे हम लोग. हमारे वास्ते क्या क्या सुविधा खोले ले बोल के, तो जो भी सुने हमको बहुत अच्छा लगा. कुणाचं भाषण ऐकलं तुम्ही आणि कसं वाटलं भाषण ऐकून? राहुल गांधी जी जो आए थे अभी के पहले से भी भारत जोड़ो यात्रा उन्होंने करे. जो महाराष्ट्र में आए न थे, हमारे पूना शहर में महाराष्ट्र में नहीं आए थे, तो भारत जोड़ो यात्रा में आए. जितने भी महाराष्ट्र के अंदर राहुल गांधी जी ने, इंदिरा गांधी जी ने जो करेले, हमको उम्मीद है कि हमारी सरकार जब बनेगी, महाविकास आघाड़ी जब आएगी, जब इंडिया गठबंधन आएगी तो हमारी सरकार में अच्छे ही काम होंगे. गैस की कम रेट में गैस मिलेगा, डीजल महंगाई कम होएगा, अन्याय अत्याचार कम होएगा, हमको सुविधा मिलेगी. क्योंकि हमारी सरकार आना बहुत ज़रूरी है. मोदी सरकार ने बड़े पे बड़े अत्याचार, अन्याय, रोजगार, बेरोजगारी, अत्याचार से तंग आ गए लोग. उसमें जाति भेद निर्माण करना, जाति में इसके लिए लोगों में जो फसाद फैलाने का काम मोदी सरकार ने कर रही है. इसके लिए राहुल गांधी जी ने हमारे तक आए, हमारे महाराष्ट्र में हमारे संविधा के बारे में बोले, हमको क्या करने वाले इसके बारे में बोले. उनके कई दिल से हम शुक्रगुजार हैं कि वो हमारे भाग में आए. उनका अभिनंदन है, उनका स्वागत है कि जो जितने भी गठबंधन होएंगे, जितने भी समाज ने हमारे पास एकता बन के आज लड़ रहे हैं, हमारी ताकत बनेगी. राहुल गांधी जी के पीछे हम लोग सब है. गठबंधन इंडिया के गठबंधन हम लोग है. महिला सुरक्षा की बहुत प्रॉब्लम है कि जो मणिपुर की जो घटना हो गई, जब मोदी सरकार आएगी तो पुणे में मणिपुर की घटना घटने के लिए देर लगेगी. ये हमको आश्वासन है. ये हमारे उम्मीदों कच्चे हो गए. इसके लिए हम समाज में लड़ रहे हैं. हमको मोदी सरकार नहीं मांगता है, भगाव सरकार मांगता है मोदी को. हमको मांगता है इंडिया गठबंधन मांगता है. हमारे शरद पवार साहब के साथ में, उद्धव जी ठाकरे साहब के साथ में, सोनिया गांधी के साथ में हम ताकत बन के इसके लिए रुके हैं. ढाल बन के क्यों रुके?
ज़्यादा से ज़्यादा महिला परमाने पे इधर आई हुई है, बहुत दूर दूर से महिला आई हुई है। इसी के लिए हम गठबंधन बनाए हुए हैं। मोदी जी का अभी अपमान हो गया है, ये देख के इसमें भी कुछ उल्लेख करने वाले हैं। जो भी उन पे टीका टिप्पणी करेंगे वो सबको नोटिस बजाएंगे, वो खोटे केस में लटकेंगे, घोटालाबाज करेंगे। उनके वॉशिंग मशीन में जाने के बाद वो सब उन लोग सब स्वच्छता हो जाएगा। इसके लिए हमको न्याय मांगता है। हमारे गठबंधन का विजय हो, इंडिया गठबंधन का विजय हो। आप कहाँ से आई है? हम शिवाजी नगर। और अभी पुणे के 3 कैंडिडेट्स हैं लोकसभा के, आप किसको सपोर्ट कर रही है? हम लोग दंगेकर को। क्यों? दंगेकर ने ऐसा क्या काम किया हुआ है? उन्होंने बहुत सुविधा करे हैं हमारे वास्ते, बच्चे लोग के लिए, हमारे लिए, इसलिए हम उनका काम कर रहे हैं। कब गली को हमारे देखे नहीं थे, आज 5-6 साल हो गए, लेकिन वो आने से जैसा उनका नाम बोर्ड पे आया वैसा हमारे गली का काम चालू किए। और हम कुछ टाइम पे उनको मदद मांगने गए थे, उन्होंने मदद भी दी, कुछ पेशेंट नहीं के पेशेंट के लिए, तो उन्होंने हमको मदद भी की, हमको इनकार नहीं किया। राहुल गांधींची सभा संपली आहे। सभेनंतर मोठ्या संख्येने नागरिक बाहेर पडतायत। यामध्ये महिलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे, त्याचबरोबर तरुणांची संख्या सुद्धा खूप जास्त आहे। माझ्याबरोबर सुद्धा काही तरुण आहेत। तू कुठून आलास? मी जळगाववरून आलो आहे आणि आत्ता चालू सभा झाली, त्या सभेमध्ये दादांनी त्यांनी बेरोजगार जे लोकांसाठी विचार मांडले ते मी त्यास समर्थक आहे। आणि आमच्या चाळीसगाव तालुक्यात आत्ताच मागे सभा झाली, त्या सभेत कमीत कमी लोकांना पैसे देऊन 5,000 रुपये प्रमाणे असे गाड्या वगैरे अजून पैसे भरून लोकांना आणून तरी लोक बसत नव्हते। पण या ठिकाणी जे लोक बसले आणि त्यांचे मी ते महाविकास आघाडीतर्फे त्यांचे आभार मानतो। नक्कीच तुम्ही काय सांगाल? तुम्ही सुद्धा सभेला होतात। मी 4 वाजता आलो इथं। मी एक रिक्षा चालक आहे। आज अक्षरशः मी अर्धा रिक्षाचा धंदा मी थांबून पार्किंग करून मी इथं आलो आहे उत्स्फूर्तपणे राहुल गांधींची सभा ऐकण्यासाठी, त्यांचे विचार ऐकण्यासाठी। कारण उच्च कोटीचे ते असे नेते आहेत, त्यांच्याकडे विजन आहे, देश कसा सांभाळायचा त्यांच्या हातात त्यांना सगळं माहीत आहे आणि त्यांनी जे विचार मांडलेत ते सगळ्यांना पटण्यासारखे। आणि नक्कीच इंडिया आघाडीचं ज्यावेळेस सरकार येईल, नक्कीच ज्यावेळेस इंडिया आघाडीचं सरकार येईल त्यावेळेस ते ज्यांनी ते न्यायपत्रिकेत जेवढं सांगितले ते खरे ठरवतील। नक्कीच तुम्ही सुद्धा या ठिकाणी आलेला आहात। तरुणांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे। आता सध्या भारत हा तरुणांचा देश आहे। राहुल गांधी सुद्धा एक युवक आहेत, युवकांचे नेते त्यांना म्हटलं जातं। मात्र वारंवार भाजपकडून त्यांच्यावरती पप्पू म्हणून असेल किंवा अशा प्रकारच्या विविध लांछनास्पद टीका केल्या जातात, वैयक्तिक लेवलवर टीका केल्या जातात। तुम्ही कसं पाहताय? ते राहुल गांधींना ते फक्त पप्पू ठरवतात। पप्पू खरं कोण आहे हे सर्व जनतेला माहिती आहे आणि सर्व देशाला माहिती आहे। राहुल गांधीला पप्पू का म्हणतात? राहुल गांधींकडे डिग्री आहे, केम्ब्रिजची डिग्री आहे, आणि मोदीकडे काय डिग्री आहे का? पहिल्यांदा ते म्हटलं की माझं शिक्षण नाही झालं, मी शाळेत नाही गेलो, परत फेक डिग्री केली, बरोबर आहे ना? आणि राहुल गांधी जे आहेत ना, सर्व म्हणजे लोक कल्याणकारी कामांबद्दल बोलतात, विकासाबद्दल बोलतात, तरुणांबद्दल बोलतात, महिलांबद्दल बोलतात, शेतकऱ्यांबद्दल बोलतात। मोदी फक्त कोणाबद्दल बोलतात? अडाणी आणि अंबानी। अग्निवीर योजना आणली, 4 वर्षाची नोकरी करून ठेवली सेनेमध्ये। तरुणांनी काय करायचं 4 वर्षानंतर? समाज हा 18 पगड जातींनी बनलेला असतो। कबीराचा शेला असं आपण जर का म्हटलं तर याच्यातल्या प्रत्येक धाग्याला महत्त्व आहे, प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे। तुम्ही कुठलाही धागा जर का ओढलात तर त्यामुळं ती वीण उसवणारच आहे। आज BJP जे करतं आहे समाजामध्ये ती फक्त नफरत, या पलीकडं काही नाही। तुम्ही आजच्या सभेला बघा, काँग्रेसच्या सभेला तुम्हाला मुसलमानांपासून, बोरी लोकांपासून, मराठ्यांपासून, ब्राह्मणांपासून, चांभारांपासून, आता हे रिक्षा ड्रायव्हर आहेत, तरी इतकी सगळ्या वेगवेगळ्या जाती जमातीतली लोक एकत्र येऊन त्यांचं भाषण ऐकायला उभे राहिली। हेच तुम्ही BJPची सभा बघा, तुम्हाला फक्त ठराविक कम्युनिटीची लोक तिथं दिसतील। तर खऱ्या अर्थाने लोकनायक तो असतो जो सगळ्यांना घेऊन बरोबर चालतो। एका याचं हे करून कधीच देशाचं भलं होणार नाही आणि त्याच्यातनं काही देशाला मिळणार पण नाही। दुसरा प्रश्न राहिला तो शिक्षणाचा। मगाशी माझे बंधू म्हटले की अनेक लोक इथं होती, अनेक नेते आहेत, पण तुम्ही बघा महाविकास आघाडी असेल किंवा इंडियाची आघाडी असेल तर सर्व सुसंस्कृत, सुशिक्षित, उच्च शिक्षित नेते हे महाविकास आघाडीकडं किंवा इंडियाकडं आहेत। तुम्ही बाकी पलीकडं बघा, तुम्हाला साधू संत यांना तिकीटं देण्यात येत आहेत असं दिसतं। साधू संत आज काय कसला विकास करणार आहेत? तुम्ही मनरेगा बघा, GST बघा,
स्त्रियांसाठी आणलेली प्रेग्नन्सीसाठीची लीवची योजना बघा, अख्ख्या देशात नाही अख्ख्या जगामध्ये कुणी आणली? काँग्रेसनी आणली. सगळे महत्त्वाचे विकासाचे प्रश्न जे आहेत देशासमोरचे त्याला मार्ग दाखवण्याचं, त्याचं नियोजन करण्याचं काम काँग्रेसनी केलं आहे. जे म्हणतात लोक 60 वर्षात काही नाही केलं काँग्रेसनी, त्यांनी आधी पहिल्यांदा 10 वर्षातला हिशोब द्यावा. त्यांनी हे पण सांगावं देशाला की आम्ही किती लोकांमध्ये कशी कशी फूट पाडली आणि ती फूट पाडल्यानंतर आम्हाला देशाचं पुढच्या 30 वर्षानंतरचं भवितव्य उभं करण्याचं हे दिसतंय का आम्ही त्यांना अंधारात लोटलो आहे. अग्निवीरसारखी योजना जी 4 वर्षांसाठी आहे, याच्यातनं आपण फक्त शिक्षण घेतलेले म्हणजे शस्त्रांचं शिक्षण घेतलेले खुनी निर्माण करणार आहोत देशामध्ये का अजून कोण निर्माण करणार आहोत? या सगळ्या गोष्टींचा विचार यावेळेला जनता नक्की करेल. बेरोजगारीचा विचार नक्की जनता करेल आणि त्यानंतर जे सर्वसामायिक नेते आहेत त्यांना निवडून देईल हे नक्की आहे. धन्यवाद. मॅडम, मला थोडंसं इलेक्ट्रॉल बॉन्डबद्दल बोलायचं आहे. 2018मध्ये ज्यावेळेस BJP सरकारने रिक्षाचे परवाने सोडले होते, ते रिक्षाचे परवाने काँग्रेसच्या काळात बी सुटत होते, म्हणजे सोडले होते लोकांसाठी. त्यावेळेस ते काही कालांतराने बंद करत होते. 2018पासून आज जवळजवळ 6 वर्ष झाले असेच रिक्षाचे परवाने सोडले आहेत. का ते बजाज कंपनीचा काय फायदा पोहोचवण्यात का त्या बजाज कंपनीने काही इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून BJPला का पैसे दिलेले आहेत का की बाबा माझे एवढे रिक्षा जाऊ दे त्यानंतरच तुम्ही परमिट बंद करा? आज रिक्षावाले मेले दादा, रिक्षावाले आज मेले. आता या सरकारला आता विनंती आहे, आता जे सरकार आहे आता तरी परमिट बंद करावं, नाही तर हा पण इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून हा मोठा घोटाळा असाच सिद्ध होईल. नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळतात. काय सांगाल तुम्ही? सभा चालू आहेत, प्रचार चालू आहे, 4ही उमेदवारांच्या प्रचारार्थ आज राहुल गांधींची सभा या ठिकाणी झाली. तुम्ही कुठल्या उमेदवाराला सपोर्ट करताय आणि का? सगळ्यात पहिले तर एवढं वर्ष आम्ही पाहिलं मोदीजींना, आम्ही त्यांच्यावर विश्वास टाकला होता इथं की बाबा ते काहीतरी नाही का करून दाखवतील. त्यांच्यावर विश्वास टाकला, त्यांनी नोटबंदी केली आणि त्यांनी असे आश्वासन दिले. आम्हाला वाटलं आज नाही उद्या चांगलं करतील, काहीतरी करतील, परंतु आता आम्हाला त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही आणि 1% आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. आणि आम्हाला आता राजीव गांधींनाच पंतप्रधान करायचं आहे, राहुल गांधीलाच पंतप्रधान करायचं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आमचे दंगेकर साहेब जे आहेत यांचे हात आम्ही बळकट करणार आणि काँग्रेस पक्षाला तिथं निवडून आणणार आहे. आणि गेल्या बरेच दिवस बघतोय आपण, महागाई वाढली आहे, सिलेंडर वाढले आणि लोकांचे हाल झालेले आहेत, लोकांना नोकऱ्या नाही, त्यासाठी एवढी बिकट अवस्था आहे, महिलांचे हाल झालेले आहे, शेतकरी उपाशी म्हणजे जीव द्यायला लागले. त्यासाठी आम्ही काही करून मोदीजी आम्हाला नको आहे आणि मोदीजी आले तरी आम्ही त्यांना हाकलून लावणार आहे. त्यासाठी मोदी हटाव ही आमची, देश बचाव ही आमची भावना असणार आहे. आणि रविभाऊ दंगेकर यांना आम्ही लाखो मतांनी निवडून देणार, इथं प्रचंड मतांनी निवडून देणार आहे. मोदी हटाव म्हणताय का? मोदी हटाव पुणेकरांनी एकच ठरवलेलं आहे की पुण्यातनं पंजा निवडून येणार, बहुमतांनी निवडून येणार. पण मोदींनी असं काय केलं तुम्ही म्हणताय? मोदींनी जुमला केला, जुमला. मोदींनी गाडीमध्ये बसवलं डब्यात, ती खतरे की घंटा आहे वो काय, ती नाव डुबणारी आहे, ती वाचवणारी नाही. फक्त मोदींनी काय हे लोक तोडले. तुमचं अजित पवारला फोडला, इकडं तुमचा अशोकराव चव्हाणला फोडला. ह्याचं काय वॉशिंग मशीन म्हणजे त्यांच्याकडे एवढी मोठी वॉशिंग मशीन आहे का की त्या वॉशिंग मशीनमध्ये टाकलं की धुवून पूर्ण तो शुद्ध निघतो का? हां, मग आपला राहुल गांधी बरा आहे ना, देश को बचानेवाला वही एक नेता आहे, उगवता सूर्य आहे तो. नक्कीच आपण पाहतोय की राहुल गांधींना चक्क उगवता सूर्य अशी उपमा सुद्धा दिली जाते. मोदी हटाव देश बचाव अशा घोषणा सुद्धा मोठ्या प्रमाणात दिल्या जात आहेत. खरं तर पुणे लोकसभेच्या हे 4ही जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघांमध्ये अतिशय चुरशीचं वातावरण तयार झालेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेतली, त्यानंतर आता राहुल गांधींनी सुद्धा सभा घेतली आहे. राहुल गांधींच्या सभेला आलेले जे लोक होते त्यांच्या भावना अतिशय आक्रमक असल्याचं पाहायला मिळतं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये यंदाच्या वेळेस आम्ही पुन्हा मोदींना निवडून देणार नाही अशा भावना हे सर्व नागरिक व्यक्त करताना पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन पियुष येरवडेकर सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.
जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर. उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा. पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 94-220-25024, 99-237-16262, 94-235-25427 आणि शुभम गजानन खेडेकर 899-66-2004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.